आज स्वीटकॉर्नपासून चटपटीत डिश बनवत आहे। अच्छा दिख रहा है। पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि पावसाचे दिवस आहेत तर स्वीटकॉर्न मार्केटमध्ये सहज भेटून जातं। तर चला आता स्वीटकॉर्नपासून डिश बनवूया। छान असं स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेऊया। हाताने पण काढू शकतो, पण वेळ लागणार म्हणून चाकूने छान असं स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतलेले। मिक्सरचं पॉट घेऊया, मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। बारीक करून घेतलेले। आता आपण इथे भाजींचा वापर करत आहे। शिमला मिरची, गाजर, कांदा आणि आलं। थोडंच तेल घ्यायचं आहे। कढई घेतलेली, कढईमध्ये थोडंच तेल टाकलेलं, पोहाकाच्या चम्मचने 3 चम्मच। यामध्ये टाकूया आलं। आलं थोडंच झालं की यामध्ये टाकूया कांदा, गाजर, शिमला मिरची। मी इथे गाजर किसून घेतलेलं आहे, तर बारीक याच्यामध्ये कापून घेतले तरी चालेल। कच्चापणा निघायला पाहिजे त्याप्रमाणे छान असं थोडंसंच परतून घेतलेलं 1-1.5 सेकंद आणि लगेच बटर टाकलेलं। स्वीटकॉर्न मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले होते ते टाकलेले आहे। मैत्रिणीचा टिफिन होता, तर म्हटलं मैत्रिणींनी माझ्यासाठी पण शंकरपाळ बनवून आणि पापड्या बनवून आणलेल्या होत्या, तर म्हटलं चला मैत्रिणीला पण काहीतरी बनवून देऊया, म्हणून मी ही डिश बनवून मैत्रिणीकडे घेऊन गेले होते। मैत्रिणीला खूप आवडलेली। स्वीटकॉर्न टाकल्यानंतर थोडंच परतून घेऊया, पाणी असतं ते निघायला पाहिजे। पाणी निघालेलं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये किंवा कटोऱ्यामध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढले तरी चालेल। थंड होऊ देऊया आणि यामध्ये आपण मसाले टाकूया। फार जास्त मसाल्यांचा वापर नाही करायचा आहे। एक बटाटा टाकत आहे, बॉईल केलेला बटाटा वापरलेला आहे। एक बटाटा किसून टाकलेला। यामध्ये अर्धा पाव पनीर टाकत आहे। पौष्टिक डिश बनवत आहे। स्वीटकॉर्न वापरलेला, पनीर वापरलेला आहे, जेणेकरून मुलांच्या खाण्यामध्ये पनीर भाजीचा वगैरे वापर करू शकतो आणि मुलांच्या सहज खाण्यामध्ये भाजी जाणार। पनीर, शिमला मिरची, गाजर, चिली फ्लेक्स टाकलेलं आहे। इथे लाल तिखट पण टाकू शकतो आणि हिरवी मिरचीचा पेस्ट पण किंवा हिरवी मिरची बारीक करून टाकू शकतो आणि जिरं पावडर, मिरे पावडर आणि चवीनुसार मीठ इथे बरोबर टाकायचे आहे। मीठ कमी झाले तर डिशला छान चव येत नाही। यामध्ये टाकलेला आहे पोहाकाच्या चम्मचने 2 चम्मच कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअरनी बाइंडिंग येतं, जी डिश आहे ते तेलामध्ये सुटणार नाही, म्हणून त्यासाठी कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे 2 चम्मच। पोहाकाच्या चम्मचने 2 चम्मच। नंतर छान मिक्स करून घेतलेलं आणि कोथिंबीर टाकलेला आहे। मिठाचं प्रमाण बरोबर घ्यायचं। आता आपण इथे चीज घेतलेला आहे आणि बाजूला मैदा घेतलेला आहे 5 चम्मच पोहाकाच्या चम्मचनी आणि कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे 2 चम्मच। यामध्ये थोडंच मिरे पावडर टाकलेला आणि थोडंच मीठ। थोडे थोडे पाणी टाकून स्लरी बनवून घेऊया। स्लरी बनलेली आहे। चीज घेऊया। यामध्ये बघा मुलांसाठी बनवायला छान डिश आहे। चीजचा पण वापर करत आहे। याचप्रमाणे चीज पण मुलांच्या खाण्यामध्ये येऊ शकतं। स्लरी बनवून तयार आहे। चीज घेतलेला आहे। आता आपण डिश बनवूया। बघा फक्त लाल तिखट, जिरं पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सहज छान अशी डिश बनवून तयार होतं। मिरे पावडर नसेल नाही टाकलं तरी चालतं। आता चीज बॉल बनवत असतो त्याप्रमाणे बनवूया किंवा मग टिक्की। तर मी आज टिक्कीप्रमाणे डिश बनवत आहे, जेणेकरून मुलांना वेगळ्या पद्धतीने दिले तर सहज आवडणार, म्हणून मी टिक्कीचा आकार देत आहे। आधी बॉल बनवून घेत आहे आणि टिक्कीचा आकार नंतर देऊया। यामध्ये चीज टाकूया आणि पॅक करून घेऊया। सहज पॅक होत असतं।
याप्रमाणे पूर्ण मी बॉल बनवून घेतलेले आहे. स्लरी बनवून तयार आहे. ब्रेड क्रम्स सहज ब्रेडपासून ब्रेड क्रम्स बनलेले आहे. फक्त ब्रेडला मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आणि छान असे ब्रेड क्रम्स बनवून तयार होतात. छान असे बॉल बनवून तयार झालेले आहे. स्वीट कॉर्न चीज बॉल. आता आपण टिक्कीचा आकार देऊया. अक्षदला चीज बॉल तर आवडत असतात, पण म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने अक्षदला भाजींचा किंवा चीज खाण्यामध्ये देऊया, म्हणून मी आज टिक्कीप्रमाणे आकार दिलेला आहे, जेणेकरून अक्षदला आवडणार. टिक्की बनवलेली आहे आणि स्लरीमध्ये टाकलेले आणि ब्रेड क्रम्स छान लावायचे आहे, जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर मसाला बाहेर नाही निघायला पाहिजे, चीज बाहेर नाही निघायला पाहिजे. छान असं पॅक करून घ्यायचं. स्लरी लावलेली आहे. छान असे चीज बॉल बनवलेले आणि आता आपण टिक्कीचा आकार देऊया आणि स्लरीमध्ये टाकलेला आणि ब्रेड क्रम्स लावून घेतलेले, जेणेकरून मसाला तेलामध्ये नाही निघायला पाहिजे. सहज छान असं ब्रेड क्रम्सनी कव्हर करू शकतो. सोपी डिश आहे, पण यामध्ये भाजीचा वापर केलेला आहे, पनीर वापरलेले आहे, तर मुलांसाठी ही डिश खाण्याकरिता खूप छान आहे. आणि मुलांना भाजीचं वगैरे आवडत नसतं, तर आपण या पद्धतीने मुलांच्या खाण्यामध्ये भाजीचा तसेच चीज पनीरचा वापर करू शकतो. तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला टिक्की तळून घ्यायची आहे. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊया. बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट छान अशी टिक्की बनवून तयार होतं. आपल्याला वाटणार चीज बॉल किंवा चीजपासनं कोणती पण डिश बनवलेली आहे, पण आजची डिश आहे स्वीटकॉर्नपासून बनवलेली. बघा, काहीच छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेतलेला आहे. बघायला पण छान दिसत आहे, तसेच खाण्याकरता पण खूप छान बनलेली आहे. छान अशी टिक्की बनवून तयार आहे. छान असं टिफिनमध्ये पॅक केलेले आणि मैत्रिणीकडे घेऊन गेलेले. गरम गरम टिक्की खाण्याकरता खूप छान लागतं. आमच्याकडे पाऊस येत आहे, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो आणि स्वीटकॉर्न सहज मार्केटमध्ये भेटत आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.